नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण शिकणार आहोत संचय वारंवारता वितरणाचे ग्राफिकल प्रतिनिधित्व. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आठवत असेल की आम्ही बार आलेख, हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन्सच्या माध्यमातून 99व्या वर्गात डेटाचे प्रतिनिधित्व केले आहे. परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे समजण्यास तयार असाल. संचय वारंवारता वितरणाची संकल्पना समजून घ्या. मोठा डॉट कमी आणि ऑलिव्हपेक्षा जास्त यातील फरक करा. एकत्रित वारंवारता वक्र ग्राफिकल पद्धतीने कसे काढायचे ते शिका. मध्यक ओळखण्यासाठी ऑगिव्ह लावा. या धड्यातील महत्त्वाचे शब्द आहेत मध्यक, चतुर्थांश, संचयी वारंवारता, ऑगिव्हपेक्षा कमी, ऑगिव्हपेक्षा जास्त, मर्यादा. आता आपण एकत्रित वारंवारता वितरण ग्राफिकल पद्धतीने दर्शवू. टिप: संचयी वारंवारता वक्र काढण्यासाठी हे सुनिश्चित केले पाहिजे की वर्ग अंतराल सतत आहेत, कारण संचयी फ्रिक्वेन्सी सीमांसह जोडलेल्या आहेत, परंतु मर्यादांसह नाहीत. संचयी वारंवारता वक्रला ऑगिव्ह असेही म्हणतात. ऑगिव्ह दोन प्रकारचे असतात: 1 पेक्षा कमी ऑगिव्ह, 2 ऑगिव्हपेक्षा जास्त. ऑगिव्ह डेटासेटचा मध्य आणि चतुर्थांश ओळखण्यास मदत करतो. आता आपण ऑगिव्हपेक्षा कमी कसे काढायचे याचे उदाहरण पाहू. खालील वितरणामुळे कारखान्यातील 50 कामगारांचे दैनंदिन उत्पन्न मिळते. ते ऑगिव्हपेक्षा कमी काढा. उपाय: ऑगिव्हपेक्षा कमी काढण्यासाठी प्रथम वितरणास कमी प्रकारच्या संचयी वारंवारता वितरणांमध्ये रूपांतरित करा. टाईपपेक्षा कमी करण्यासाठी आपल्याला क्लास इंटरव्हलची वरची सीमा विचारात घ्यावी लागेल. आता ग्राफिकलरित्या डेटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी क्षैतिज म्हणजे एक्स अक्ष वर वर्ग अंतराच्या वरच्या सीमा आणि अनुलंब म्हणजे वाय अक्ष वर त्यांच्या संबंधित संचयी फ्रिक्वेन्सी निश्चित करा. आता प्लॉट करायची मूल्ये शोधा. आता वरची सीमा संबंधित संचयी वारंवारता दिलेल्या क्रमबद्ध जोड्यांशी संबंधित बिंदूने प्लॉट करा.
उदाहरणार्थ 300.12, 300.26, 400.34, 450.40, 500.50. हे बिंदू आलेख कागदावर प्लॉट करा आणि त्यांना मुक्त हाताने गुळगुळीत वक्राने जोडा. वरील मुद्द्यांचे प्लॉटिंग करून आम्हाला आमच्या आवश्यकतेपेक्षा कमी ऑगिव्ह प्रकार मिळतात. हे बिंदू आलेख कागदावर लिहा आणि त्यांना मुक्तहस्त पद्धतीने जोडा. आम्हाला आमच्या आवश्यकतेपेक्षा कमी ऑगिव्ह प्रकार मिळतो. आता ऑगिव्हपेक्षा जास्त कसे काढायचे याचे उदाहरण पाहू. खालील तक्त्यामध्ये एका गावातील 100 शेतातील गव्हाचे प्रति हेक्टर उत्पादन दिले आहे. ते ऑगिव्हपेक्षा जास्त काढा. उपाय: ऑगिव्हपेक्षा जास्त काढण्यासाठी प्रथम वितरणास अधिक प्रकारच्या संचयी वारंवारता वितरणांमध्ये रूपांतरित करा. टाईपपेक्षा जास्त करण्यासाठी आपल्याला क्लास इंटरव्हलची खालची सीमा विचारात घ्यावी लागेल. आता ग्राफिक पद्धतीने डेटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वर वर्ग अंतराच्या खालच्या सीमा आणि अनुलंब म्हणजे y अक्षवर त्यांच्या संबंधित संचयी फ्रिक्वेन्सी चिन्हांकित करा. आता प्लॉट करायची मूल्ये शोधा. एकूण 50 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणारे 100 शेतकरी आहेत. 55 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मिळवण्यासाठी 55 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन करणाऱ्या एकूण 100 शेतकऱ्यांमधून शेतकरी वजा करणे आवश्यक आहे. म्हणजे 100-2-98 55 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणारे 98 शेतकरी आहेत. 60 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मिळवण्यासाठी 60 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन करणाऱ्या एकूण 98 शेतकऱ्यांमधून शेतकरी वजा करणे आवश्यक आहे. ले 98-890 60 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणारे 90 शेतकरी आहेत.
65 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मिळवण्यासाठी 65 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन करणाऱ्या एकूण 90 शेतकऱ्यांमधून वजा करणे आवश्यक आहे. म्हणजे 90-12-78. 65 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणारे 78 शेतकरी आहेत. 70 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मिळवण्यासाठी 70 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन करणाऱ्या एकूण 78 शेतकऱ्यांमधून शेतकरी वजा करणे आवश्यक आहे. ले 78-24-54. 70 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणारे 54 शेतकरी आहेत. पंच्याहत्तर क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला 75 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन करणाऱ्या एकूण 54 शेतकऱ्यांमधून वजा करणे आवश्यक आहे. म्हणजे 54-38-16. 75 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणारे 16 शेतकरी आहेत. हा एक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे आपण थेट अनेक शेतकऱ्यांकडून मिळवू शकतो. आता लोअर बाउंड्री संबंधित संचयी वारंवारता दिलेल्या क्रमबद्ध जोड्यांशी संबंधित पॉइंट्स प्लॉट करा. उदाहरणार्थ 50-100, 55-98, 60-90, 65-78, 70-54, 75-16. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. एका वर्गातील 35 विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करताना त्यांचे वजन खालीलप्रमाणे नोंदवले गेले. दिलेल्या डेटासाठी ऑगिओ प्रकारापेक्षा कमी काढा. म्हणून आलेखावरून सरासरी वजन मिळवा आणि सूत्र वापरून परिणाम सत्यापित करा. उपाय: दिलेल्या संचयी वितरण प्रकारापेक्षा कमी आहे. आता ग्राफिककडे डेटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी क्षैतिज म्हणजे एक्स अक्षवर वर्ग अंतराच्या वरच्या सीमा आणि अनुलंब म्हणजे वाय अक्षवर त्यांच्या संबंधित संचयी फ्रिक्वेन्सी चिन्हांकित करा. आता प्लॉट करायची मूल्ये शोधा. आता वरची सीमा संबंधित व संचयी वारंवारता दिलेल्या क्रमबद्ध जोड्यांशी संबंधित बिंदू प्लॉट करा. उदाहरणार्थ 38-0, 40-3, 42-5, 44.9, 46-14, 48.28, 50-32, 52-35. हे बिंदू आलेख कागदावर प्लॉट करा आणि त्यांना मुक्त हाताने गुळगुळीत वक्राने जोडा. आलेख: वरील मुद्द्यांचे प्लॉटिंग करून आम्हाला आमच्या आवश्यकतेपेक्षा कमी ऑगिओ प्रकार मिळतात. आता आलेखावरून मध्यक शोधा. विचार करा 17.5-22.
आता y अक्षावर 17.5 शोधा. या बिंदूपासून एका बिंदूवर वक्र कापून x अक्षाच्या समांतर रेषा काढा. या बिंदूपासून एक अक्षावर लंब काढा. या लंबांचा पाया मध्यक ठरवतो. या लंबांचा पाया मध्यक निश्चित करतो. तर मेडियनमध्ये 46.5 आहे. बघूया. आम्ही मिळवतो मेडियनमध्ये 46.5 आहे. आता आम्ही एक मध्यसूत्र वापरून संस्थापित करू. आपण असे निरीक्षण करू शकतो की दोन सलग उच्च वर्ग मध्यांतरातील मधील फरक 2 आहे. आमच्याकडे संचयी फ्रिक्वेन्सी आहेत, परंतु आम्हाला सूत्रामध्ये बदलण्यासाठी स्वतंत्र वारंवारता मूल्य आवश्यक आहे. आता आपण खालीलप्रमाणे त्यांच्या संबंधित फ्रिक्वेन्सीसह वर्ग गुण मिळवू शकतो. एकूण n बरोबर 35. तर 37.5. आता सारणीचे निरीक्षण करा. संचय वारंवारता स्तंभात 17.5 मूल्य किंवा 17.5 हे सर्वात मोठे मूल्य कोठे आहे? संचय वारंवारता 17.5 पेक्षा जास्त म्हणजे 18. तर 46 ते 48 हा मध्यवर्ग आहे. आपल्याला माहित आहे की गटबद्ध डेटाचा मध्यक 1 अधिक XH आहे. अज्ञात संज्ञांची मूल्ये शोधा आणि नंतर फॉर्म्युलामध्ये बदला. नंतर आम्हाला दिलेल्या डेटासाठी आवश्यक मध्यक मिळेल. 1 बरोबर मध्यम वर्गाची निम्न मर्यादा बरोबर 46. n बरोबर निरीक्षणांची संख्या बरोबर 35. निरीक्षणांची संख्या बरोबर 35 CF. मध्यम वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचय वारंवारता बरोबर 14 F. मध्यम वर्गाची वारंवारता बरोबर 14. H क्लास आकार वर्ग आकार समान असल्याचे गृहीत धरून बरोबर 2. आता सूत्रातील मूल्ये बदला. बरोबर 46 अधिक कंसामध्ये x2 वजा 46 अधिक 100. पंच्याहत्तर वजा 14 बरोबर 46 गुणिले पस्तीस 460 546.5.
तर या डेटाचा मध्यक आहे 46.5 आहे, म्हणून मध्यकाचे मूल्य संस्थापित केले जाते. मध्यक प्राप्त करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे जर आपण एकाच डेटासाठी एकाच अक्षावर दोन्ही ऑगिव्हज म्हणजे प्रकारापेक्षा कमी किंवा प्रकारापेक्षा जास्त काढले तर दोन ऑगिव्ह एका बिंदूवर एकमेकांना छेदतील. या बिंदूंपासून जर आपण एक्स अक्षावर लंब काढला तर तो ज्या बिंदूवर एक्स अक्ष कापतो तो त्याला आपला मध्यक देतो. धड्याचा सारांश. विद्यार्थ्यांनो, आपण काय काय शिकलो थोडक्यात सांगूया. संचय वारंवारता वक्रला ऑगिव्ह असेही म्हणतात. ऑगिव्ह दोन प्रकारचे असतात, पेक्षा कमी आणि अधिक प्रकारचे असतात. ऑगिव्ह डेटा सेटचा मध्यम आणि चतुर्थांश ओळखण्यात मदत करते. पेक्षा कमी आणि जास्त प्रकार किंवा संचय वारंवारता वक्र म्हणून एकत्रित वारंवारता वितरण ग्राफिकदृष्ट्या प्रस्तुत करणे. या डेटासाठी दोन ऑगिव्हच्या छेदनबिंदूंच्या एक्स समन्वय म्हणून समूहीकृत डेटाचा मध्य ग्राफिकरित्या मिळवता येतो.